नाही, ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचं हे अप्रतिम असं काम आहे आणि गेल्या 3 दिवसात 9 तारखेपासून सुरू झालेल्या या कृषी महोत्सवाला 80-85 हजारपेक्षा जास्त ही नागरिकांनी, ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी ही भेट दिली आणि तब्बल या एकूण सगळ्या परिसरात कृषी तंत्रज्ञान असेल, पीक संदर्भातली माहिती असेल, वेगवेगळे स्टॉल्स असतील, हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाणं हा अत्यंत कौतुकाचा हा खरं तर उपक्रम आहे आणि या कौतुकास्पद उपक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र ग्रामोन्नती मंडळाचं आणि त्यांचे मार्गदर्शक अनिल तात्या मेहर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर शरद पवारांनी काही भाट पडलेत. पवारांच्या पक्षाच्या अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारसाठी झाली असं आशिष शेलारांनी म्हटलं. कोण? आशिष शेलारांनी म्हटलं. मी काही ऐकलं नाही त्यामुळे मला कल्पना नाही. कदाचित मला पुन्हा स्टेटमेंट सांगा. त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांनी काही भाट पडलेत आणि पवारांच्या पक्षांची अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाली. कदाचित शेलार साहेबांना विसर पडला असेल की माननीय मोदीजींनी पवार साहेबांचं कौतुक केलं आहे, मग त्याविषयी शेलार साहेबांचं काय म्हणणं आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी देशातला सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषणसारखा सन्मान देऊन आदरणीय पवार साहेबांचं कौतुक केलं आहे. मग या कौतुक करण्याबद्दल आदरणीय शेलार साहेबांचं काय म्हणणं आहे. बीड जिल्हा पुन्हा आदरला कारण परळीच्या सरपंचाचा पुन्हा एकदा अपघाती मृत्यू झाल्याचं घटना उघड झाली. दुसऱ्या सरपंचाचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सातत्याने जे आरोप होत आहेत ही भूमिका प्रत्येकानंच घेतलेली आहे. यामध्ये जे कोणी आरोपी आहेत आणि हे जे क्रिमिनलायझेशन जे गेलेलं आहे आणि या संपूर्ण आरोपींना जर कुठलं राजकीय पाठिंबा कोणी देत असेल या संदर्भात कठोर भूमिका ही घेतली पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर खरं तर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्याने येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे. हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते. नाव आल्यावरच राजीनामा घेणार, चौकशीमध्ये नाव आल्यावर धनंजय मुंडे राजीनामा घेणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तो तर घ्यावाच लागणार ना. यामध्ये नैतिकतेचा संबंध कुठे येतो. जर नाव आलं चौकशीमध्ये तर तुम्हाला कारवाईही करावीच लागणार. त्याच्यात नैतिकतेचा संबंध येत नाही. आपण नैतिकता या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा हा असा असतो की चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी, चौकशीवर कुठेही इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून दिला गेलेला जो राजीनामा असतो तो नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा असतो. आदरणीय दादा जे म्हणत आहेत तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे. जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा, निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी आहे. बीडच्या घटनेमध्ये नंतर शस्त्र परवान्याचा, अवैध शस्त्र परवान्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आता वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द केलाय, मात्र अजून अनेक शस्त्र परवाने तिथे अजून आहेत. हे बघा, मुद्दा केवळ शस्त्र परवानाचा नाही आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या लेकीचा आक्रोश जर आपण बघितला तर माणूस म्हणून आपल्याला शरम वाटणार आहे की नाही, माणूस म्हणून आपल्याला काही नीतिमत्तेची चाड आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. त्या निष्पाप लेकरांना न्याय मिळणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. त्यामुळे कोणाचा शस्त्र परवाना रद्द झाला आणि या ग्लोरिफिकेशनमध्ये मला इंटरेस्ट नाही. यामध्ये योग्य कारवाई झाली पाहिजे, यामध्ये निष्पक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे आणि कोणाच्याही जर याला राजकीय पाठिंब्यातून कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे. खरं तर अजितदादांचं नेतृत्व परखड आहे, परंतु जी गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते वाल्मिक कराड यांचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली विश्वलीग याच्यामुळं कुठेतरी विजय शिवतारेंनी ताशेर ओढले. म्हणजे अजितदादांचं नेतृत्व परखड आहे मात्र कारवाई का होत म्हणजे माननीय विजय शिवतारेंना राज्याच्या गृहमंत्र्यांविषयी काहीच म्हणायचं नाही आहे का हाही दुसरा प्रश्न आहे. म्हणजे केवळ अजितदादांच्या पक्षातल्या एका मंत्र्याचं नाव येतं इथपर्यंत विषय थांबत नाही. या पुढे जाऊन हा विषय तयार होतो की जेव्हा एखादा गुन्हेगार ज्याचं नाव एखाद्या गुन्ह्यात असतं तो व्हिडिओ करतो आणि त्यानंतर तो शरण येतो म्हणजे तो उपकार करतो यंत्रणेवर इतक्या दिवसांनंतर. यामध्ये गृहमंत्रालयाचं अपयश नाही आहे का. त्यामुळे सोयीनं कुणी कुणावर आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की माणूस म्हणून निरक्षीर विवेक बुद्धीनं या घटनेकडे जर बघितलं तर मला वाटतं एक निर्घृण हत्या झालेली आहे. ती व्यक्ती कोणत्या समाजाची होती, ती कोणत्या जिल्ह्यातली होती यापेक्षा एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची गरज नाही. हे इतकं स्वच्छ स्पष्ट आहे. आपण इतकं स्वच्छ स्पष्टपणानं त्याकडे बघू ना. मग ही जर गोष्ट आहे तर मग त्याच पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या झालेली आहे
जो कोठडीतला मृत्यू दाखवण्यात आलेला आहे, पोस्टमॉर्टम अहवाल वेगळा सांगतोय, पोलीस वेगळं सांगतायत, मंत्री वेगळं सांगतात, हे गृहमंत्रालयाचं अपयश नाही आहे. या गोष्टींचा विचार व्हायला हवा. खरी शिवसेना ही शिंदेची, खरी राष्ट्रवादी अजितदादांची, अमित शहानी डिवसले. मला वाटतं कोणी काय केलं तरी माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी इथल्या राजकारणावर भाष्य करण्यापेक्षा माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी गृहमंत्रालयाला काही निर्देश दिलेत का. सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जी कोठडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे, जी हत्या करण्यात आलेली आहे असा आरोप होतोय, या संदर्भामध्ये जसं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांनी गुजरातला सांगितलं होतं राजधर्म का पालन करो, तसं माननीय केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना सांगणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकारणापेक्षा मला वाटतं मानवतेच्या दृष्टीनं केंद्राचे गृहमंत्री काय पावलं उचलत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. शरद पवारांच्या राजकारणाला महाराष्ट्राने 20 फूट जमिनीमध्ये गाडला असं अमित शहानी म्हटलं. हा गैरसमज आहे. आजही आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर 76 लाख मतदार उभे आहेत आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवारसाहेबांचा उल्लेख करावा लागतो, यावरूनच हे स्पष्ट होतं की ते 20 फूट जमिनीच्या खाली नाही, ते सतत तुमच्या समोर उभं आहे. कारण ते सामाजिक दृष्टीनं, ते साहित्यिक दृष्टीनं, ते सांस्कृतिक दृष्टीनं चळवळीतून उभं राहिलेलं राजकारण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेने एकला चळवळीचा नारा दिला आहे, तर खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारच झाली नव्हती. तेव्हा वरिष्ठ नेते याविषयी योग्य तो निर्णय घेतील. वरिष्ठ नेत्यांची जोपर्यंत ऑफिशियल याविषयी चर्चा होत नाही, निवडणुका जाहीर होत नाही, त्यानंतर या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आज महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक बघावी लागेल, ती म्हणजे सरकार अस्तित्वात येऊन जवळपास महिना उलटून गेला तरीसुद्धा सरकारचं म्हणावं तसं काम सुरू झालं आहे का. सगळे मंत्री, महाराष्ट्र राज्यातले सगळे मंत्री आपल्याला तेवढेच सक्रिय दिसत आहेत का जेवढे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिसत आहेत. हे सगळे प्रश्न जर बघितले तर मला वाटतं की अजून घोडा मैदान दूर आहे. खरं तर मुंबई महापालिका ते ग्रामपंचायतपर्यंत भाजपने भगवा फडकावा, सगळीकडे फडकावा असं प्रकारे अमित शहानी म्हटलं. हे बघा, पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं एखादी गोष्ट बोलणं यामध्ये काहीच गैर नाही आहे. ती त्यांची अपेक्षा असणं मान्य आहे ना, पण सर्वसामान्य नागरिकांना हे मान्य आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. सर, पुणे नाशिक रेल्वे महामार्गासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील आहात, नक्की काय अडथळे आहेत किंवा काय प्रॉब्लेम निर्माण होतो? यामध्ये मागेही माननीय रेल्वे मंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन दिलं होतं. कालही त्यांनी एका ठिकाणी बोलताना हे सांगितलं की GMRTमुळे कदाचित अलाइनमेंट बदलावी लागेल आणि यामध्ये आमची अजूनही मागणी ही आहे की GMRTने एक तोडगा काढावा, नाहीतर GMRT हे अभिमानाची असणारी गोष्ट गळ्यातलं लोढणं बनू नये अशी आमची ही भावना आहे. कारण GMRT आल्यामुळे इथे इंडस्ट्री अस्तित्वात येऊ शकत नाही. GMRT आल्यामुळे जर रेल्वेसुद्धा अस्तित्वात येऊ शकली नाही तर तो ब्लेम हा GMRTवर जाण्यापेक्षा, कारण ही विकासाच्या मार्गामध्ये येणारा एक अडथळा तयार होतो, त्यापेक्षा एवढे ॲडव्हान्सेस झालेले आहेत ॲस्ट्रोफिजिक्समध्ये गेल्या 30 वर्षामध्ये झालेल्या ॲडव्हान्सेसचा विचार करून GMRTनं एक तोडगा काढावा, एक शास्त्रोक्त पर्याय काढावा जेणेकरून GMRTला अडथळा न येता पुणे नाशिक रेल्वे मार्ग होईल. कारण पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, नागरिकांच्या दृष्टीनं एक विकासाची रेखा आहे. म्हणजे या परिसरात असणारा विमानतळ आमच्या हातून गेला आणि आता रेल्वे मार्ग जेव्हा हातातोंडाशी आलेला घास हा निघून जाऊ नये यासाठी माझी विनंती आहे GMRTने यावर तोडगा काढावा. अरविंद सावंतने म्हटलंय की अमोल कोल्हे जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हा शिवसेनेचा जन्म झालाय, त्यामुळे शिवसेना झोपेतनं उठली का नाही हे कोल्हेंनी सांगू नये. असं मी कुठे विधान केलंय? तुम्ही जे विधान केलं होतं की शिवसेना झोपले, काही पुरावा आहे? मला वाटतं माध्यमांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पक्षाच्या अंतर्गत मोटिवेशनल गोष्टींसाठी जर एखादा व्यक्ती काय बोलला आणि जोपर्यंत पब्लिक डोमेनमध्ये मी हे विधान केलं नसेल तर त्यावर काही भाष्य करणं उचित आहे असं मला वाटत नाही. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की GMRT आणि पुणे नाशिक रेल्वे या संदर्भात एक मोठा लढा उभा राहावा लागेल, नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे? यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं GMRTला आमचा विरोध नाही, परंतु त्याच पद्धतीनं GMRTनं पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गामध्ये अडथळा आणू नये अशीही आमची भावना आहे. जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांचा शेतमाल असेल, इथल्या पर्यटनाच्या दृष्टीनं होणारं दळणवळणाची साधनं असतील, या सगळ्या गोष्टींना एक फॅसिलिटेशन होईल. आणि त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं सुद्धा याचा विचार गांभीर्यानं करावा की जर GMRTच्या नावाखाली कोणताही प्रकल्प जुन्नर आंबेगावमध्ये होणारच नसेल तर याचं कॉम्पन्सेशन म्हणून इथल्या नागरिकांना काय दिलं जात आहे.
मग पर्यावरणपूरक प्रकल्प हे प्राधान्यानं जुन्नर आंबेगावमध्ये राबवले जात आहेत का? मग सोलर क्लस्टर असतील, ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील, या पद्धतीचे प्रकल्प, IT इंडस्ट्रीज असतील, या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही प्राधान्यानं आमच्याकडे का राबवत नाही आहात? आमच्याकडून विकास हिरावून घेताना तुम्ही सांगता की 23 देशांचं डाटा हा इथून जातो, तर मग त्याचा मोबदला आमच्या लोकांना काय मिळतो? म्हणजे आम्ही आमच्या घराची होळी करून दुसऱ्याच्या दारात दिवाळी का करायची? साधा सरळ सवाल आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या विकासाच्या दृष्टीनं मग तुम्ही हे प्रकल्प आम्हाला द्या, हे प्राधान्याने प्रकल्प द्या ना. जर 3,500 कोटी रुपयांचा निधी खर्च करून काशी विश्वेश्वर कॉरिडॉर होतो, तर त्या पद्धतीचा निधी हा ज्या तालुक्याला कुठलाही प्रोजेक्ट येत नाही, ज्या तालुक्याला इंडस्ट्री मिळत नाही, ज्या तालुक्याला रेल्वे मिळत नाही, या तालुक्याच्या दृष्टीने हे प्रोजेक्ट प्राधान्यानं का येत नाहीत? हे आमच्या लोकांच्या विकासाची गोष्ट आहे. एवढंच माझं म्हणणं आहे.